चला रे भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ऍज युजल नवीन ठिकाण. आज आहे 13/5 म्हणजे 13 मे 2024. नाशिकले येलाय भाऊ आम्ही. नाशिकले आलं म्हणजे त्र्यंबकेश्वरले जावंच लागते. हो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता वाजले सकाळचे 7:45. आम्हाला निघून 5-6 किलोमीटर झाले. निघायचं होतं सकाळी 6 वाजता आणि उशीर कोणामुळे झाला हे काही मी सांगत नाही, उशीर झाला. आणि आता दाखवते 43 मिनिटं. आणि म्हणतात मस्त घरूनच आम्ही ना नाश्ता गेलाय, उपमा. तर मग तो उपमा खायसाठी एक स्पॉट पाहतो नाशिकच्या बाहेर, मस्त नाश्ता करायचा, मग दर्शन. पहिले पोटोबा मग दर्शन घेऊ, है की नाही. चलो फिर त्र्यंबकेश्वर. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. बोर रस्ते करेल वावरात म्हणा किंवा घरी, इकडेही बोर करेल असताना त्याला जलपरी म्हणतात. म्हणजे आमचे ते मावस सासरे बुवा आहे, त्याला म्हटलं गाडी धुवायला पाणी पाहिजे होतं, इथपर्यंत नळी येईन काय. ते म्हणत ते जलपरी चालू करावं लागेल. सिग्नल तोडला मी ना, सिग्नल ते सकाळी सकाळी चालते पण चुकीचं आहे सिग्नल तोडणं. ते जलपरी म्हणतात. अजून काय म्हणतात तो आपण काय काय शब्द येईल आपल्याकडे. तर बोर चालू कर रे, बटन दाब रे, असं आवाज देतात. जलपरी. इकडे मेन वाहन तळ आहे सरकारी. तिकडे 100 रुपयात गाडी लावली. इकडे मंदिर आहे. एंट्री फी ग्रामपंचायतची मला वाटते 50 रुपये घेतली जाईल आमच्या गाडीची. आणि पार्किंगचे वेगळे 100 रुपये. जर तुम्ही देणगी दिली भाऊ तर इकडून तुम्हाला एंट्री आहे प्रति माणसे 200 रुपये. इकडून काहून आलो काय माहिती. म्हणजे हे पहिले हे आलते घरचे, इकडून मला यावं लागलं. आणि हे दादा, या दादाचं म्हणणं आहे किंवा तुमच्याजवळ जो कॅमेरा आहे तो अलाउड नाही आहे. तुम्ही मोबाईल नेऊ शकता, आमच्याकडे पण कॅमेरा नाही. विषय ठेवून द्या म्हणा कॅमेरा अलाउड करू. मशीनचं दर्शनही करू, दर्शन करू. तुमच्यातर्फे दर्शन मीच करून देतो. किती रुपयाला अशी एक? 100 रुपये. 100 रुपये. ही स्टेट आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात व प्रांगणात सिगरेट गुटखा तंबाखू देण्यास सक्त मनाई आहे. आपण विचारू इकडे. आत कॅमेरा अलाउड आहे का? नेऊ शकतो ना? अच्छा, म्हणजे अलाउड नाही आहे. बर, नाही नाही बंद करतो. चला, कॅमेरा बंद करायला सांगितला. इकडे दर्शन बारी आहे. हो, जमलं तर करू चालू. 2 hours later. अजून 2 घंटे लागतील दर्शनाच्या बारीत आहे. दर्शन आले असा अंदाज आहे बा, असं म्हणतात लोक. पाहू. A few moments later. या बारीत लावून आम्हाला झाले भाऊ 2 तास, म्हणजे 2.5 तास झाले आता. पण अजून लय टाइम लागू शकते. हे असे लहान मुलं सोबत असतात, काही खायला नसते. इथं एका माणसाने असे टायगर बिस्किट
बिस्किटचे पुढे वाटले बॉल इकडायसाठी. थँक्यू दादा असं म्हणायचं आहे. 2 hours later. 2 घंटे जवळजवळ. मग लक्षात आलं की आजचा सोमवार आहे, उन्हाळ्याच्या सुट्टी आहे, तर 2 घंटे लागली. म्हणजे हा जो हॉल आहे हा 4था हॉल आहे आमचा, 4था. पण अजून पुढे 3-4 हॉल आहेत असं म्हणतात. काय माहित, चालू द्या. हर हर महादेव. A few moments later. आता वाजले भाऊ 2:20. तर इकडे मागे दर्शन झालं. तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता. म्हणजे 10:15 वाजेपासून 2:15 वाजेलो. 11:15, 12:15, 2:15, 4 घंटे दर्शनाच्या रांगेत आम्ही होतो. लेकराला भुका अशा लागल्या. नाही लहानपूर्वी तर म्हणे चला पप्पा झालं का दर्शन. नंदीचंच दर्शन घेतलं फक्त, पण म्हणायला लागली झालं दर्शन, चला आता भूक लागली. तोपर्यंत तिनं काही मला म्हटलं नव्हतं. लगेच म्हणायला लागली. पाऊसही सुरू झाला आता. कळस दर्शन तुम्ही करून घ्या. पाऊस सुरू आहे. आता प्रिमायसेस मध्ये मी शूटिंग याच्यासाठी करू लागलो. लय जण फोटो काढून आले. म्हटलं आपण बी झमकून देऊ, आहे की नाही. कळस दर्शन आहे की नाही. चला पाणी पडून राहिलं. पण काय आहे, हे माईकचं जे रिसिव्हर लावावं लागते की नाही, रिसिव्हर लावलं की हा वॉटरप्रूफ राहत नाही. ते रिसिव्हर काढून ते झाकण लावलं की मग कॅमेरा हे होऊन जाते वॉटरप्रूफ. हा एक मस्त लुक आहे. शॅडो. हर हर महादेव. महादेव. तर भाऊ त्र्यंबकेश्वर वरून आता आम्ही निघालो. तर तिथे काही शूटिंग करता नाही आलं. मंदिराच्या बाहेर येता बरोबर सगळे लेकरांना इतकी भूक लागली होती. माझी पोरगी काय ते नंदीचं दर्शन झालं पहिले आणि तिला वाटलं हेच मंदिर आहे का मेन. म्हणजे त्र्यंबकेश्वराचं दर्शन पुढे होतं समजा, पहिले नंदीच होतं. त्याच्यावर म्हणे हा पप्पा चला आता भूक लागली. अरे 4 तास दम मारला लेकरांना. पहिले जेवलो आम्ही. आता हॉटेलून जवळजवळ 13-14 किलोमीटरवर म्हणजे 30 मिनिटाच्या अंतरावर हरिहर फोर्ट आहे. तिकडे आता आम्ही चाललो. हरिहर फोर्ट. ऊट लावून राहिला गडी. त्याला भीती वाटते काकाची गाडी मागे जाऊ शकते. हा नजारा पहा. क्या बात है. आणि टेम्परेचर कमी आहे एकदम, म्हणजे 26-27 आहे. हे बाई बच्चे कंपनी गेली वर. वाव व्हेरी नाईस व्ह्यू. मस्त रे. या स्पॉटवर काही पार्टी धारकांनी हे चुला गिला मांडलेला बा. पार्ट्या केल्या असतील मटणाच्या.
सांगा रे हो. व्हेरी गुड. एवढा जर निसर्ग आहे तर मग पार्टी तो बनती आहे. पापा मी तुम्हाला सापाचं घर दाखवू? हा दाखव. कुठं आहे? सापाचं घर पाहायला चाललो बा मी आता. कुठं आहे का? हे अच्छा, हे सापाचं घर आहे. बर, व्हेरी गुड. मी म्हणजे 3-4 घंटे इथं बसू शकतो. फक्त वातावरण असं पाहिजे. शियानी शियानी माझ्या मायच्या भाषेत. A few moments later. अजून 5 किलोमीटर आहे फोर्ट. पण स्पॉट असे दिसून राहील रस्त्यानं भाऊ, मोह आवरल्या जात नाही शूटिंगचा. क्या बात है. पिक्चर मध्ये दाखवतात म्हणजे इथून दिसते की नाही काय माहिती. झुमने आपल्याकडे धूर येऊ राहिला. ते गाव आहे. मस्त रे. हा तिकडे गड आहे मागे. असा एक बोर्ड दिसते आपल्याला. हरिहरगड क्षेत्र में आपका हार्दिक स्वागत. वेलकम टू हरिहर फोर्ट. तिकीट दर 30 रुपये प्रति व्यक्ती. कॅमेरा चार्जेस 100 रुपये असं आहे. आणि त्या एका काकाजीला विचारलं मी तर त्याचं असं म्हणणं आहे की बा 2 घंटे लागतात. हरिहरगडचं तुम्हाला सांगतो ते 3650 फूट उंच आहे फोर्ट. रस्ता जरा खराब आहे. याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. थोडं फोटोशूट करतो गाडी मागे घेऊन. हा हरिहर फोर्ट आहे 3650. आणि हे असे आदिवासींचे घर आहेत इकडे. मस्त आहे. पण पैसा वसूल क्लायमेट आहे बस. टेम्परेचर आताच 26 डिग्री सेल्सिअस आहे. शियानी शियानी मी जसं म्हटलं बदलीचं वातावरण आहे. चला मी गाडी टर्न करतो. मी गाडी टर्न करू राहिलो पण गाडीतले जे आमचे को पॅसेंजर आहेत त्याचं काही पायथ्याशी जाण्यापासून मोहने आवरला भाऊ. भावाचं म्हणणं होतं की चला तर लोक जरा पायथ्याशी जाऊन तर पाहू है ना. मग जाऊन पाहू. रस्ता जरा कच्चा आहे. वजे वजे गेलं की झालं. पण पुढे एक गाडी दिसली आम्हाला 4 व्हीलर. तर जाऊन पाहू. हे इथं काहीतरी ऑफिस नाही तर घर बांधकाम सुरू आहे. काही बोर्ड गिर्ड काही नाही आहे. हे ना गाडी लावून दिली. 2 गाड्या इथं लागेल आहे. आणि हा हे हरिहर फोर्ट.
तर हा आहे माया मागे हरिहर फोर्ट. 3650 फूट उंच आहे भाऊ तो. आता लेकर माया सोबत असल्याच्यानं काही त्याच्यावर चढू शकत नाही. आणि आता संध्याकाळचे 5 बी वाजले, वातावरणही जरा बदलीच आहे. म्हटलं अजून घोर नाही यावं काही पाणी गिनी आलं तर बायको कल्लाच करीन मला. पण हे निसर्गरम्य वातावरण, हे रस्ते तुम्हाला आवडले असतील तर नेहमीप्रमाणे सांगतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चॅनलचं नाव आहे वराडी विशाल. भेटू आपण पुढच्याच अशा ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलंच आहे, अवघे विश्वची माझे घर. राम राम.